या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करू इच्छिते पार्टीचे आदरणीय खरगे साहेबांचे, सोनिया गांधींचे आणि राहुल गांधीजींचे, की त्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचे पण धन्यवाद म्हणू इच्छिते. मी अचानक सुद्धा भेटले आणि त्यांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते आम्ही वर्षाला खासदार म्हणून पाठवणार असं बोलून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आश्वस्त केलेलं आहे. महाविकास आघाडीचे येणाऱ्या काळात सगळे कार्यकर्ते म्हणून आम्हाला विजयासाठी एकत्रपणे काम करतील. शरद पवार साहेबांची सुद्धा मी आदरणीय भेट घेणार आहे आणि येणाऱ्या काळात त्यांच्या सुद्धा मी आशीर्वाद घेणार आहे. कारण ही लढाई जी आहे ही देशाच्या संविधानासाठी आहे, देशाच्या लोकशाहीसाठी आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या तऱ्हेने एका साईडला हुकुमशाही आणि दडपशाही आहे त्याच्या विरोधामध्ये लोकशाही उभी आहे आणि म्हणून भाजपा विरुद्ध भारताचे लोक अशी ही लढाई यावेळेला जनतेलाच उतरावं लागेल मैदानामध्ये. आणि म्हणून मला खात्री आहे की जनता सगळं समजून चालले. ज्या तऱ्हेने महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, एक नाही दोन पार्ट्या तोडण्याच्या गोष्टी झाल्या. त्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर ईडी, सीबीआय